उल्टे की उल्टी पुल्टी सीधे तो नहीं अच्छे दिन भी आ सकते हैं। जब तक जिंदा है आदमी कभी भी आदमी की दुनिया पलट सकती है। 2028 यायची बिन आता इलेक्शन 29 इलेक्शन राहा नाही राहा नाही ह्या वेळेस जमू शकते आपलं। आता कसं आहे भारता म्हणजे आता भूकमरी आली त्याच्यामुळे सगळे लोक पिसाळलेले आहे। भूकमरी बी आली कायची भूकमरी आली हो पळाल खाऊन आले लोक भूकमरी बी आली बेरोजगारी आली त्याच्यामुळे कसं आहे त्याला आपल्याला फायदा होत आहे होईन आपल्याला फायदा वेरी गुड मग। अरे मला सांगा मोदी फायदा एकच पक्ष आहे का राष्ट्रीयता विचार पण दुसरा कोणता फायदा मोदीला हा दुसरा पक्षही नाही आहे पक्ष भरपूर आहे पण जे मोदीला जी फाईट पाहिजे ते कुणी आहे का देणारी राष्ट्रीयता विचार म्हणाले फक्त फाईट मोदी संघ फाईट कोणासोबत आहे मोदी सोबत फायदा कोण आहे राष्ट्रीयता विचार म्हणाले बीजेपी बाकी पार्ट्या फायदा आहे का मोदीला नाही बाकी नहीं दिसत। वेरी गुड मग वही तो अपने हाथ में आने वाला था गुलाब का फूल हाँ। लेकिन वो तुमने वो पत्ती गिरा दिया ना म्हणजे मला तर असं वाटते ह्या वेळेस साला ह्या मी 6 महिन्यात पाहून राहिलो बीजेपी खाली आहे आपल्या आपला पक्ष वरता आहे हे तसं नाही म्हणतायत हां पण एवढं माहित आहे का आता सगळे भारताला जेवढे लोक आहे सगळे पक्षाकडून असं म्हणजे वंचित झाले म्हणजे असं म्हणजे विश्वास उडला आता राष्ट्रीय पक्ष लोकांच्या विश्वास ठेवू शकते का ह्या पक्षाच्या कामाचं आहे बा आणि आपली सरकार आहे ॲग्रीमेंटची व्हेरी गुड आपल्याला तोडच नाही आहे हाँ नहीं भी आपण एग्रीमेंट करून लोक विश्वास ठेवते आपल्यावर तेरे बोलते नई पार्टी है नया पक्ष है नया पीएम है एक बार विश्वास ही करेंगे हाँ होने दो जो होना है व्हेरी गुड त्याला माहित आहे त्याला होतच नाही बा नाही कारण माणूस पक्का आहे व्हेरी गुड हे बरोबर आहे राजू मोदी आणि राष्ट्रीयता विचार मी रमेश खंडारे पण दोघांना साईड नाही बघतो त्या भारतामध्ये हे किती पुसून सगळं झोपले आता एका करा नाही हो सगळं झोपले आता हे कुठून समजलं तुम्हाला अरे समजलं काय समजलं झालं तसं ते आता लोक झालं ते सांगा लागत नाही एवढं किती बघा झालं कसं झालं बुवा कुठं समजलं तर असं समजलं काय लागते लोक आपण 10 लोकांना घुमतो लोक विद्वान आहे काही लोक आता लोक 50 वर्षापासून 40 वर्षापासून जे लोक सध्या लोक जे 50च्या 60च्या 40च्या ते समजलं आपण सगळे सरकारला पाहिली बुवा राष्ट्रीयता विचार सरकार आपल्या सध्या ठरवलं आपल्याला ठेवू शकते बुवा आपल्या विचारा माझ्या विचाराने असं आहे ते म्हणजे आपलं डायरेक्ट मोदी सोबत बाकी मग हे धरूच नाही मी मनात नाही चिल्लर चाललं हे काहीच नाही इकडे राष्ट्रीयता विचार मानला उमदार उभा इकडे बीजेपीचा उभा दोनों में फाईट अरे पब्लिक आपल्या सभेमध्ये जास्त राहील काय बोलून राहिले 2 दिवस अगोदर 4 दिवस अगोदर लोक आपल्या मंडपात येऊन बसन अरे 4 दिवस पहिले कमाल आहे बुवा तुम्ही लावलं डोकसं असते ते लय लोक म्हणते आणि एज्युकेट लोक म्हणते आता कधी आता आपण नागपूरला कधी गेलो तुम्ही आम्हाला कधी लोक गेलो आपण ते पाहिजे विचार मोजाले झालं एक आहे भाषण मोदीपेक्षा तुमचं खतरनाक आहे व्हेरी गुड त्याच्यात तर मागं नाही आणि आपण जनतेची सोचतो ना आपण भाषणाला मोठा नाही आहे बघू जा आपण जनतेवर सोचतो का जनते चांगलं कसं होईल आपण धोरण याच्यावर आहे पाहिजे बरोबर भाषण तर होईना पण आपण जनतेचे लक्ष देतो का जनता कधी सुखी राहील बरं मला सांगा समजा आता बीजेपीतले काही लोक आपल्या पक्षात आले तर तुम्ही घ्यान काय दिले कोण नाही घेणार घ्यान काय समजा मोदी साहेब वगैरे आपल्या पक्षात आले अमित शहा मोदी शहा यांनी म्हटलं का नाही बुवा आम्हाला राष्ट्रीय एकता विचार मंचमध्ये जायचं तर तुम्ही घ्यान काय दिले घेऊन आपण लिखापडी करून घेऊन आपण त्याच्याकडून लिखापडी तसं नाही लिखापड़ी करो ना भैया आपने जो 10 साल में जो काम किया और मेरे पास पार्टी में आपको 10 साल ऐसे काम करना पड़ेगा म्हणजे तुम्ही त्याला सांगा हाँ
त्याचं नाही काहीच नाही, त्याचं नो डिसिजन. त्याचं नाही चालणार. नाही नाही त्याचं काहीच डिसिजन नाही नाही. या PM मुझे घोषित करो. म्हणजे सगळे कायदे गियदे तुमचे राहील. माहीत सगळे. आणि ते दोघं काय करत? माझ्या मागं राहील. माझ्या मागं अमित शहा मोदी तुमच्या मागं मागं मायबीन कठीण आहे. पण हो काम कठीण काय, एकदम कठीण काम आहे. एकदमच कठीण आहे. त्याला कोणतं काम राहील मग दोघाले? आपण कोणतं पद देऊन द्यायला. कोणतं पद सांगायचं लागते? पद सरपंच वगैरे पण सांगायचं लागते पद. नाही एखाद्याले राजुऱ्याचा सरपंच करून द्या, एखाद्याले पुसल्याचा उपसरपंच. पद सांगायला लागत असते. पण ध्यान पद का तसेच घुमवान दोघाले मांग मांग. त्याला माहित आहे आम्ही हुशार माणसाने समजते असलेला की अपने ये अपने कुछ ना कुछ अच्छी पद देगा करके. ध्यान का चांगलं पद हे समजते, तुझ्या मला समजते. हा मग तर झालं, ते आला का आमची पद चालली जाईल. हे जर मोदी न अमित शहा जर पक्षात आले तुमच्यात, आमचे पद मग आम्ही काय करावं? महाराष्ट्र आहे ना. हा हा महाराष्ट्र आहे आमच्यासाठी. बरोबर आहे. महाराष्ट्राचं मी घेऊन देतो. आणि त्याला दोघाले ते पाहू ना. सध्या नाही सांगावं. काय लागते कोणत्या विषय? कधी येणार आहे तुमच्याजवळ ते? आले का तू सांगू? त्याच विषय घेतला मला महापाशी काय आलं कधी कधी. मी म्हटलं आले बोलणं झालं बा. नाही त्याच सांगितला विषय. हा मी आता सांगितला ते तर माझ्यासोबत बोलणं झालं त्याचं. तुमच्या लोक मागून आले ते पक्षात. ते म्हणे बुवा आम्ही खंडारे साहेबाच्या मागं नाही राहीन म्हणे, समोर उभं राहीन म्हणे. मी म्हटलं थेन जमत इथं ते त्याचंच ऐका लागन सारं जे आहे ते.